नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 3.2 प्रश्न क्रमांक 5 वर्तुळावरील बघा काय दिले. आकृतीत ए व बी केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना ई बिंदूत स्पर्श करतात. इथे ई बिंदू आहे, ई बिंदूत स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. याला पण स्पर्शिका आहे, याला पण स्पर्शिका आहे. स्पर्शिका त्यांना सी, पहिल्या वर्तुळाला सी व दुसऱ्या वर्तुळाला डी मध्ये छेदते, स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर असतील तर सीडीची लांबी काढा. पुन्हा एकदा, आकृतीत ए व बी केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना ई बिंदू स्पर्श करतात. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका वर्तुळांना बिंदू सी व डी मध्ये स्पर्श करते. जर त्यांच्या त्रिज्या AC 4 आणि BD 6 असेल तर सीडीची लांबी काढा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रचना करायची. आपल्याला काय रचना करायची बघा, मी इथे लिहिले AB AC BD व AP परपेंडिक्युलर टू BD काढा. पहिला AC बघा, हा AC, नंतर हा BD, नंतर ही AB, अजून एक आहे त्यांचं, हा ई बिंदू आपण खाली लिहूया, इकडे लिहूया. आणखी काय दिले बघा, तर लंब दिलाय. लंब कोणता बरोबर, AP. हा अशा प्रकारे हा इथे AP काढायचा आहे. हा तो स्पर्श बिंदू आहे, थोडा वर गेलेला आहे, समजून घ्या. आणि हा लंब टाकलाय म्हणजे इकडे पण 90 आणि इकडे पण 90 आहे. अशा प्रकारे रचना केली. आता रचना बघून लिहित जायचं, काही नाही. बघा आता AC मग इथे हा 90 डिग्री होईल, कारण त्रिज्या स्पर्शिका, हा पण इकडे आहे त्रिज्या स्पर्शिका, BD असं मिळालं. म्हणून मग आपण डायरेक्ट लिहूया. म्हणून काय, अँगल C बरोबर अँगल D बरोबर अँगल P बरोबर 90 अंश. इथे दोन थेरम, काय, स्पर्शिकेचे प्रमेय, त्रिज्या स्पर्शिका, आणि काय दिलंय बघा, AP परपेंडिक्युलर टू BD. म्हणून हे सगळे 90चे झाले. म्हणजेच देअरफॉर लगेच आपण म्हणूया, देअरफॉर चौकोन ACDP हा काटकोन त्रिकोण आहे, सॉरी काटकोन चौकोन आहे. बरोबर. मग काय लिहिणार आपण, काटकोन चौकोन आहे तर मग आपण त्यांच्या बाजू लिहूया. बाजू कसे लिहिणार बघा, AC बरोबर DP बरोबर है ना, हे झाले. AC बरोबर DP बरोबर किती होणार मग, 4. ही 4 आहे ना, मग ही पण 4 झाली. आणि काय होणार अजून बघा, आणि AP बरोबर CD
आयताच्या सम्मुख भुजा, आयताच्या सम्मुख भुजा समान असतात, हे आपण इथे घ्यायचं. आता यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघा. इकडे बघा, इथेही आपण BPD घेतलं होतं बघा. या BPD वरून आपण असं करू शकता बघा. BD इज इक्वल टू BP अधिक PD, ही दरम्यानता आहे ना त्याच्यात. मग BD आपल्याला किती दिले बघा, 6 दिले. देअरफॉर BD आहे 6. BP माहित नाही, BP माहित नाही. आणि PD माहित आहे. PD 4 इथे लिहिले बघा, 4. म्हणून मग आपण इथे लिहिणार BP बरोबर 6 वजा 4 बरोबर 2. हे महत्वाचं. हे बघा, इथे हे झालं 2. बरोबर आहे. आता आपण काय करूया, AB इथे लिहिणार. AB इज इक्वल टू काय येतं बघा, इथे AE घेतलं तरी चालेल. हे बघा AE येणार. इकडे AE अधिक EB. मग ही AE इथे 4 आहे, येणार 6. म्हणजे 4 अधिक 6 बरोबर 10 सेंटीमीटर. आता आपण हा काटकोन त्रिकोण घेऊया बघा. त्रिकोण APB मध्ये अँगल P कितीचा आहे, 90चा आहे. अँगल P बरोबर 90 अंश. म्हणून याला आपण पायथागोरस लावू. पायथागोरस लावू म्हणजे काय लिहिणार इथे, ABचा स्क्वेअर बरोबर BPचा स्क्वेअर अधिक APचा स्क्वेअर असं. आणि ते म्हणूया पायथागोरसचे प्रमेय. कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजू. AB किती मिळाले बघा आपल्याला, AB 10 आहे बघा. इकडेच मिळाले ना 10. ही बघा, ही AB आपल्याला 10 मिळाले. BP माहित, BP 2 आहे. BP 2 यांचा वर्ग. आणि मग आपल्याला AP काढायचे. AP ला तसंच ठेवूया. मग इथे काय होईल बघा, इथे मी रफ करतो. 10चा वर्ग 100 होईल. 100 इज इक्वल टू 4 अधिक काय येणार इथे, APचा वर्ग. म्हणजेच AP बरोबर काय येणार, AP बरोबर 100 वजा 4 बरोबर APचा वर्ग. म्हणजेच 96 बरोबर APचा वर्ग. म्हणून वर्गमुळात 96 लिहिला. 96 बरोबर AP. वर्गमूळ काढून असा. मग आपण या 96ला असं लिहूया, 16 सक 96 बरोबर AP. तर 16चं वर्गमूळ येणार 4 बरोबर. आणि वर्गमुळात 6 म्हणेल मला इथेच राहायचंय AP. झालं. AP बरोबर 4 वर्गमुळात 6 झालं. आता आपल्याला माहिती आहे
ही AP बरोबर CD आहे. मग इकडे लिहिणार देअरफॉर CD कडे CD बरोबर AP आयताच्या समोरील बाजू एकरूप. मग सीडीचं माहिती का तुम्हाला? नाही, पण एपीची काढली ना आपण. 4√6 सेंटीमीटर झालं. अशा प्रकारे आपण हा महत्त्वाचा प्रश्न, मुलांना न येणारा प्रश्न आपल्याला सोडवून दिलेला आहे. आपण हा चांगल्यापैकी ऐकायचं, वाचायचं, लिहून काढायचं, म्हणजे तुम्हाला येईल. आला तर 3 मार्काला येईल. पुढचा प्रश्न आपण नंतर